हरे कृष्णा मित्रांनो, तर बबनराव साहेब पाटलांच्या विनंतीनुसार आम्ही इस्कॉनवरती एक छोटासा व्हिडिओ बनवित आहेत. इस्कॉन काय आहे? बेसिकली वारकरी संप्रदाय आणि इस्कॉन हे एका संप्रदायाचे दोन शाखा असून इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर या संघाची स्थापना बेसिकली अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी, म्हणजे त्यांना प्रभुपाद म्हणून ह्या जगात फेमस आहेत. तर ह्या श्रील प्रभुपादांनी न्यूयॉर्कमध्ये ह्या इस्कॉन नावाच्या संस्थेची स्थापना केली. तर ही स्थापना करीत असताना बऱ्याच लोकांनी सांगितलं की कृष्णा कॉन्शियसनेस हा शब्दाच्या ऐवजी गॉड कॉन्शियसनेस का नाही वापरत? तर प्रभुपाद स्पष्टपणे म्हणतात गॉड इज अ व्हेग टर्म, त्याच्यामध्ये स्पष्टता नाहीये, पण कृष्णा ह्यामध्ये पूर्णतः स्पष्टता आहे की कृष्णस्तु भगवान स्वयं, आहे की नाही. तर अशा या श्रील प्रभुपादांनी इस्कॉनचे जवळपास 108 मंदिरं 13 वर्षात स्थापित केले. ह्या 13 वर्षामध्ये पृथ्वीच्या 13 वेळा प्रदक्षिणा, 12 वर्षात 13 वेळा प्रदक्षिणा करून श्रील प्रभुपादांनी अथक परिश्रमाने हे मोठी मोठी मंदिरं बनवली. वृंदावनातलं श्री राधा श्याम सुंदर घ्या किंवा मायापूर कलकत्ता जवळचं राधा माधव हे मंदिर घ्या, असे मोठी मोठी मंदिरं जवळपास 108 बनवली. श्रील प्रभुपाद रोज फक्त 2 तास झोपत असत आणि त्यांनी शब्दशः अर्थ, भगवद्गीतेचा शब्दशः अर्थ संस्कृत पासून इंग्रजी भाषेत केला. आणि फक्त भगवद्गीताच नव्हे तर श्री ईशोपनिषद, त्याच्यानंतर श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत असे हजारो श्लोकांचा त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केला. आणि आजही शास्त्रज्ञ लोक असं म्हणतात की ह्या भाषांतराचा तंतोतंत एक्झॅक्ट अर्थ जो जुळतो तो श्रील प्रभुपादांनी दिलेला आहे. बघा, श्रील प्रभुपादांच्या अगोदर स्वामी विवेकानंद हे पाश्चात्य देशात जाऊन गीतेचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना 1 किंवा 2च शिष्य मिळाले. पण श्रील प्रभुपादांनी अख्ख्या जगभरात एक हरे कृष्णा क्रांती स्थापित केली आणि अवघ्या 1-2 वर्षामध्येच हे पाश्चात्य देशातले गोरे गोरे लोक साड्या घालायला लागल्या, धोती कुर्ता घालायला लागले आणि हिप्पीचे हॅपी झाले. त्यावेळेस हिप्पी रिव्होल्युशन होतं. हिप्पी म्हणजे दम मारो दम. तर त्याच्यावरती देवानंदनेही चित्रपट बनवला होता. देवानंदने खूप मोठी माफी मागितली होती की चित्रपटामध्ये चुकीचे गोष्ट दाखवल्याबद्दल, पण श्रील प्रभुपाद म्हणाले त्याचमुळे हरिनामाचा प्रसार झाला. तर प्रभुपादांनी एका दिवसामध्ये ह्या हिप्पी लोकांना हॅप्पी केलं होतं, सगळ्या वाईट सवयी सोडून दिल्या होत्या एका दिवसामध्ये. विचार करा मित्रांनो, असे 5000 शिष्यांना त्यांनी दीक्षा दिल्या जगभरामध्ये आणि 108 मंदिरं स्थापित केली. आणि श्रील प्रभुपाद म्हणायचे, एक जर कधी भारतीय असे करू शकतो तर सगळे सनातनी भारतीय एकत्र आल्यावरती काय नाही करू शकत. तर ही एक मोठी क्रांती घडू शकते सनातन धर्माची. आणि चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे, पृथ्वी ते अथ्याजी नगरादिग्राम सर्वत्र प्रचार होय मोर नाम. त्यामुळे ही क्रांती होणार आहे. येणाऱ्या 10,000 वर्षापर्यंत हे श्रील प्रभुपादांचे पुस्तक लॉ बुक्स म्हणून वापरले जाणार आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्हीही सगळेजण या वाहत्या गंगेमध्ये स्वतःला, ज्याप्रमाणे आपण महाकुंभामध्ये जाऊन स्वतःचे पाप नष्ट केले, त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांची पुस्तकं वाचून या गंगारूपी ज्ञानाला आस्वादन करून आपण भगवद्धामात जाण्याची लवकरात लवकर तयारी करायला पाहिजे. आणि एवढेच नव्हे, संस्थापकाचार्य ज्यावेळेस या भगवद्धामात निघून जातात किंवा वैकुंठवासी होतात त्यावेळेस शक्यतोवर संस्था ही शिथिल होते, कमी होते किंवा बंद पडून जाते. बऱ्याचशा संस्था अशा बंद पडून जातात. पण ही इस्कॉन नावाची संस्था अशी संस्था आहे जी श्रील प्रभुपाद वैकुंठवासी झाल्यानंतर आणखी वाढली आणि त्यांनी तर 108 मंदिरं स्थापित केले. पण आता श्रील प्रभुपादांच्या शिष्यांनी जगभरामध्ये 600 मंदिरं स्थापन केलेली आहेत. तर अशा ह्या हरे कृष्णा संस्थेचा आणि हरे कृष्णा प्रचाराचा, प्रसाराचा तुम्हीही एक सहभागी होऊ शकता, तुम्हीही शिष्य होऊ शकता आणि वैकुंठवासी होण्यास आपण आपले प्रयत्न सार्थक करू शकतो. हरे कृष्णा.